विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पूर्ण। सर्व 274 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। मवी आणि महायुतीच्या 12 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद। हरणारा 12वा उमेदवार कोण काही तासात स्पष्ट होणार। आमदार गणपत गायकवाडांनी केलं मतदान। गणपत गायकवाडांनी जेलमधून येऊन केलं मतदान। काँग्रेसच्या सर्व 37 आमदारांचं मतदान पूर्ण। मतदानानंतर आमदार कैलास गोरंट्यालांची खास शायरी। चंद्रकांत पाटील आणि संजय राऊतांची गळाभेट। आपण परत एकत्र यायलाच पाहिजे, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। आधी चॉकलेट डिप्लोमेसी, आता एकत्र येण्याची भाषा। विधान भवनात संजय राऊत आणि अजित पवारांची भेट। राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच अजित पवार जयंत पाटील समोरासमोर। औषधं आणण्यासाठी 1000 रुपये पीएकडे देण्यासाठी ठेवले होते। भाजप नेत्या मेघना बोर्डीकरांचं ट्विट करत स्पष्टीकरण। जालन्यात मनोज जरांगेंची शांतता रॅली सुरू। हजारोंच्या संख्येने मराठा बांधव रॅलीत सहभागी। संध्याकाळी 6 वाजता शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार। अरविंद केजरीवालांना दिलासा। केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम जामीन मंजूर, तर दुपारी 3 वाजता वरिष्ठ खंडपीठाची अंतिम सुनावणी। विधिमंडळात सुनील तटकरे आणि अनिल परबांची भेट। दोन्ही नेत्यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण। महाराष्ट्रात सध्या जातीचं राजकारण सुरू। जातीवादीच्या राजकारणावरून नितीन गडकरींचा संताप। स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवालांचे पीए बिभव कुमारांनी धक्का। बिभव कुमारांना जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला। एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी। राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 230 कोटी रुपये। एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार पगार। बाबा सिद्दीकींनी घेतली विजय वडेट्टीवारांची भेट। विधान भवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। सिद्दीकी वडेट्टीवारांच्या भेटीनं चर्चांना उधाण। आमदार रणजित सिंह मोहिते पाटील भाजप कॅम्पमध्ये कायम। मोहिते पाटलांची पक्ष कार्यालयात भाजप नेत्यांची चर्चा। अभिनेता अक्षय कुमारला कोविडची लागण। अक्षय कुमार अंबानीच्या लग्न सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती। कांद्याच्या मुद्द्यावरून खासदार भास्कर भगरे आक्रमक। नाफेड एनसीसीच्या कारभारावर भगरेंचा संताप। नवी मुंबईत विमानतळ बाधितांचं आंदोलन। दिलेली आश्वासनं विमानतळ प्रशासनानं पाळली नसल्याचा आरोप। गडचिरोलीच्या कारवाफा गावात विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। शाळेत जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून काढावी लागते वाट। अर्धवट पुलामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका। साताऱ्यातील गावगुंडांनी अनधिकृतरित्या पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला। सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पिसाळ यांच्याकडून हा प्रकार उघडकीस। हिंगोलीत महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने लेखणी बंद आंदोलन। जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी आंदोलन। नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। सिन्नर एमआयडीसी मध्ये भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई। 314 किलो भेसळयुक्त पनीर नष्ट। भंडाऱ्यात 17 किलोच्या गांजासह 13,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कारधा पोलिसांची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।